हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू अवर चॅनल. आपण प्रॅक्टिस सेट 1.1 बघत आहोत. द क्वेश्चन नंबर 2. क्वेश्चन नंबर 2 मधलं सेकंड क्वेश्चन, x plus 7y is equal to 10 and 3x minus 2y is equal to 7. हे सायमल्टेनियस इक्वेशन आपल्याला सॉल्व करायचे. तर लेट कन्सिडर करू. एका इक्वेशनला x plus 7y is equal to 10. Let's consider this is equation number 1 and 3x minus 2y is equal to 7. This is the equation number 2. Okay. Now आता इथे बघा, x चं कोएफिशियंट इथे सेम नाही आहे, इथे 1 आहे, इथे 3 आहे. इथे y चं कोएफिशियंट पण सेम नाही आहे, इथे 7 आहे, इथे 2 आहे. But if we multiply this equation by 3 ने जर मल्टिप्लाय जर केलं तर इथे 3x येईल. म्हणजे हा जो x चा कोएफिशियंट आहे हा सारखा होईल. म्हणून या इक्वेशनला कोणतं तरी एक व्हेरिएबलचं कोएफिशियंट सारखं पाहिजे. म्हणून या इक्वेशनला 3 ने मल्टिप्लाय करू. देअरफॉर मल्टिप्लाइंग इक्वेशन 1 बाय 3 ने मल्टिप्लाय करा. म्हणजे इक्वेशन 1 काय होईल आता, 3 × x 3x प्लस 3 × 7 पूर्ण इक्वेशनला मल्टिप्लाय करावं लागेल. 3 × 7 21y and 3 × 10 30. दिस इज इक्वेशन 3 आता तयार झाला. या इक्वेशनचं असं आपण तयार केलं. आता बघा, इक्वेशन नंबर 2 आणि इक्वेशन नंबर 3 कडे बघा, एक्सचं कोएफिशियंट सारखं आहे आणि साइन सुद्धा सारखं आहे. त्याच्यामुळे या इक्वेशन मधून हा इक्वेशन आता सबट्रॅक्ट करू. देअरफॉर सबट्रॅक्टिंग इक्वेशन 2 फ्रॉम इक्वेशन 3. कारण इक्वेशन 3 हा मोठा आहे थोडं, त्याच्यामुळे याच्यामधून हा मायनस करू. देअरफॉर 3x प्लस 21y इज इक्वल टू 30. याच्यामधून मायनस करू इक्वेशन नंबर 2, दॅट इज 3x minus 2y is equal to 7. Okay, so 3x minus 3x it get cancelled. 21 minus 2y म्हणजे इथे मायनस मायनस इथे प्लस होऊन जाईल. म्हणजे 21 प्लस 2y मायनस मायनस प्लस होईल. 21 minus minus 2y minus minus get plus. 21 plus 2y is equal to 23y. Okay, and here 30 minus 7 is equal to 23. Okay, so therefore 23 ला तिकडे जर नेलं तर y is equal to 23 divided by 23. The value of y is 1. Value of y is 1. एक y ची व्हॅल्यू एका व्हेरिएबलची व्हॅल्यू आपल्याला मिळाली. त्याच्यानंतर आता हे जे y is equal to 1 आहे, कोणत्या तरी इक्वेशन मध्ये ते पुट करू. इक्वेशन 1 2 और 3. तर जो सोपं इक्वेशन राहील त्याच्यामध्ये पुट करा. इक्वेशन 1 मध्ये पुट करू. पुटिंग y is equal to 1 in equation 1. Therefore we get x इथे y च्या जागी 1 पुट करू. म्हणजे x plus 7 into 1 is equal to 10. So we will get value of x ची व्हॅल्यू मिळेल आता. x plus 7 into 1 7 is equal to 10. So therefore x is equal to 10. 7 ला तिकडे नेल्यानंतर minus 7. So therefore x is equal to 10 minus 7 is equal to 3. So the value of x is 3. Therefore the value of x for this equation is 3 and value of y is 1. So this is the solution of this equation. Therefore we can write that the solution is xy is equal to x ची व्हॅल्यू 3
आणि y ची व्हॅल्यू आली 1. और याला असं लिहू शकता आपण x is equal to 3 and y is equal to 1. So this is the solution of question number 2, a equation. Now let's solve the question number 3. Question number 3 याच्यामध्ये question number 2 मधलं third वाला problem. Third problem is given as 2x minus 3y is equal to 9. 2x plus y is equal to 13. ओके, सेम आधी सर्वात आधी या दोन इक्वेशनला आपण इक्वेशन नंबर 1 असं आणि इक्वेशन नंबर 2 असं डिनोट करून टाकू. दिस इज इक्वेशन नंबर 1 and let this is equation number 1 and 2x plus y is equal to 13. This is equation number 2. Now clearly here the coefficient of x and x दोघांचे दोन्ही इक्वेशन मध्ये x चा कोएफिशिएंट सारखा आहे आणि साइन सुद्धा सारखा आहे. तर सबट्रॅक्ट करू. इक्वेशन 1 मधून इक्वेशन 2 सबट्रॅक्ट करू किंवा इक्वेशन 2 मधूनही इक्वेशन 1 सबट्रॅक्ट करू शकतो. इक्वेशन 2 मधून 1 सबट्रॅक्ट करू कारण मोठ्या मधून कधी लहान छोटा सबट्रॅक्ट करा. सो देयरफॉर डायरेक्ट सबट्रॅक्टिंग equation 1 from equation 2. Equation we get equation 2 मधून सबट्रॅक्ट करू equation 1 is equal to 13 आणि सेकंड फर्स्ट इक्वेशन आहे 2x minus 3y is equal to 9. ओके, सबट्रॅक्ट करू याला. म्हणजे काय होईल 2x minus 2x इट गेट कॅन्सल आणि y minus 3y y मायनस इंटू मायनस प्लस होऊन जाईल म्हणजे y plus 3y is equal to 4y is equal to आणि 13 minus 9 is equal to 4. So therefore y is equal to 4 तिकडे नेल्यानंतर डिवाइड होऊन जाईल. So 4 divided by 4 is equal to 1. therefore y ची व्हॅल्यू मिळाली आपल्याला 1. एक व्हॅल्यू मिळाली त्याच्यानंतर कोणत्याही एका इक्वेशन मध्ये ते पुट करू. जो सोपं वाटलं तो. सो इक्वेशन 1 मध्ये पुट करू. पुटिंग किंवा इक्वेशन 2 मध्ये पुट करू शकता. पुटिंग y is equal to 1 in equation 1. so therefore इक्वेशन 1 मध्ये पुट करा. y च्या जागी 1 पुट करा. म्हणजे काय होईल 2x minus 3 into y ची व्हॅल्यू 1 is equal to 9. okay, so therefore 2x minus 3 into 1 3 is equal to 9. so 2x ला इकडे ठेवू आणि minus 3 तिकडे गेल्यानंतर 9 plus 3 होऊन जाईल. so therefore 2x is equal to 9 plus 3 is equal to 12. so therefore 2x is equal to काय होईल x is equal to 12 divided by 2 is equal to 6. here the value of x काय मिळाली आपल्याला तर ती आली इथे 6. x is equal to 6. so therefore the solution is x y is equal to x ची व्हॅल्यू 6 आणि y ची व्हॅल्यू 1. so this is the solution of this simultaneous equation. now the third problem is given as fourth problem is given as 5m minus 3n is equal to 19. याला डायरेक्ट आता सॉल्व करू आपण. इक्वेशन नंबर 1 लेट दिस इज इक्वेशन नंबर 1 and m second equation m minus 6n is equal to minus 7. this is as equation minus 7 आहे इथे. minus 7 this is considered as equation 2. so now आता इथे बघा
एम आणि एन दोन व्हेरिएबल आहेत. एनचंही व्हेरिएबल सारखं नाही आहे आणि एमचंही व्हेरिएबल सारखं नाही आणि एनचंही व्हेरिएबल सारखं नाही. बट आपल्याला जर इक्वेशन 2 ला 5 ने मल्टिप्लाय जर केलं तर 5m इथे सुद्धा 5m होऊन जाईल. पूर्ण इक्वेशनला 5 ने मल्टिप्लाय करा म्हणजे एमचं कोएफिशियंट सारखं होईल. मग कोएफिशियंट सारखं आणि साइन सारखं, त्याच्यामुळे मग सबट्रॅक्ट करू एका इक्वेशन मधून दुसऱ्या इक्वेशनला. So the first step here is multiplying equation 2 by 5. 5 ने मल्टिप्लाय करा म्हणजे काय होईल? 5m minus 5 into 6 30n is equal to minus 7 into 5 35. बरोबर. सो या इक्वेशनचं कन्व्हर्शन आपण असं केलं. दिस इज इक्वेशन 3. आता इक्वेशन 2 कडे आणि इक्वेशन 1 कडे बघा. इक्वेशन 1 आणि इक्वेशन 3 कडे बघा. दोन्ही एमचं व्हेरिएबल इथे सारखं आहे आणि साइन सुद्धा सारखं आहे. त्याच्यामुळे याच्यामधून हा मायनस करा किंवा याच्यामधून सुद्धा हा मायनस करू शकता. कोणतं इक्वेशन 3 मायनस करा इक्वेशन 1 मधून. subtracting equation 3 from equation 1. इक्वेशन 3 सबट्रॅक्ट करा इक्वेशन 1 मधून. 5m minus 3n is equal to 19 आणि दुसरे थर्ड वाला इक्वेशन आहे 5m minus 30n is equal to minus 35. सबट्रॅक्ट केल्यानंतर काय होईल? 5m minus 5m गेट कॅन्सल. इथे बघा आता minus 3n minus 13n. आता मायनस इंटू मायनस काय होईल? प्लस होईल इथे. म्हणजे minus 3n plus 30n. minus 3n plus 30n आला. आता काय होईल? 30 minus 3 is equal to 27n. okay, and 19 minus and minus it get plus. so 19 बघा 19 minus into minus 35. 19 minus into minus प्लस होऊन जाईल 35. इथे प्लस होईल इथे प्लस. ओके. सो 19 into 19 plus 35 is equal to 4 and 5 54. okay, so therefore 27 n is equal to, आता काय राहील? आता n is equal to 27 तिथे डिवायडेड बाय 27 डिवायडेड, so याची व्हॅल्यू आली 2. so therefore n is equal to 2. एक व्हेरिएबल मिळाला आपल्याला. ओके. नाउ हा n ची व्हॅल्यू कुठेतरी पुट करा आता कोणत्या तरी इक्वेशन मध्ये आणि आपल्याला सेकंड वाली व्हॅल्यू मिळेल मग m. so putting किंवा substituting n is equal to 2 in इक्वेशन कोणत्या तरी इक्वेशन मध्ये पुट करू. इक्वेशन नंबर 2 मध्ये पुट करू. वी गेट काय मिळेल? n is equal to 2 पुट करा इक्वेशन नंबर 2 मध्ये. so therefore m minus 6 into n च्या जागी 2 पुट करू is equal to minus 7. so therefore m minus 6 into 2 12 is equal to minus 7. so therefore m आणि minus 12 तिकडे गेल्यानंतर minus 7 plus 12. so therefore m ची व्हॅल्यू मिळाली आपल्याला 12 minus 7 is equal to 5. so m is equal to 5 मिळाले. so therefore the solution is mn is equal to m मिळालं 5 and n मिळालं 2. so this is the solution of this simultaneous equation. now the next problem is fifth problem. the fifth problem is
5x plus 2y is equal to -3. This is equation number 1. And next is x plus 5y is equal to 4. This is equation number 2. इथे बघा आता, इथे सुद्धा y चं कोएफिशियंट सारखं नाही आणि x चं सुद्धा सारखं नाही. बट इफ या इक्वेशनला जर आपण 5 ने मल्टिप्लाय जर केलं तर इथे x चं कोएफिशियंट सारखं होतं आणि क्वेश्चन नंबर 4 सारखंच. देअरफॉर मल्टिप्लाइंग इक्वेशन 2 बाय 5 ने मल्टिप्लाय करू. म्हणजे इक्वेशन 2 ला 5 ने मल्टिप्लाय करा. 5x plus 5 into 5 25y 5 into 4 पूर्ण इक्वेशनला मल्टिप्लाय करा 20. दिस इज इक्वेशन नंबर 3. आता इक्वेशन नंबर 3 आणि इक्वेशन नंबर 1 मध्ये बघा x चा कोएफिशियंट सारखा आहे. इक्वेशन नंबर 3 मधून इक्वेशन नंबर 1 मायनस करा. सबट्रॅक्टिंग इक्वेशन 1 सबट्रॅक्ट करा फ्रॉम इक्वेशन 3 मधून. सेम प्रोसेस आहे त्यासाठी. म्हणजे 5x plus 25y is equal to 20. याच्यामधून सबट्रॅक्ट करू. कोणत्याही इक्वेशन मधून आपण सबट्रॅक्ट केलं असं नाही की इक्वेशन 3 मायनस इक्वेशन 1 करा. इक्वेशन 1 मायनस 3 करू शकता, सारखीच व्हॅल्यू मिळेल आपल्याला. ओके. सो 5x मायनस 5x एक व्हेरिएबल कॅन्सल होते, दुसऱ्या व्हेरिएबलची व्हॅल्यू मिळते. इथे बघा 25y मायनस 2y 25u मायनस 2 23y. ओके. इज इक्वल टू 20 मायनस 3 20 मायनस ऑफ -3 मायनस मायनस इथे प्लस होऊन जाईल. म्हणजे काय होईल मग 20 plus 3 is equal to 23. ओके. सो देअरफॉर y is equal to काय आला आता 23 divided by 23 इकडे गेल्यानंतर डिवाइड होईल म्हणजे y is equal to 1. 23 divided by 23 1. y is equal to 1 मिळाली इथे. हे कोणत्या तरी इक्वेशन मध्ये पुट करू. आता इक्वेशन 2 मध्ये पुट करू. सोपा आहे इक्वेशन 2. सो सबस्टिट्यूटिंग और पुटिंग y is equal to 1 in इक्वेशन कोणत्या इक्वेशन मध्ये इक्वेशन नंबर 2 मध्ये. सो देअरफॉर x प्लस 5 इंटू y ची व्हॅल्यू आहे 1 इज इक्वल टू 4. त्याला सॉल्व करा. x प्लस 5 इंटू 1 5 इज इक्वल टू 4. ओके. सो देअरफॉर x इज इक्वल टू 4 मायनस 5 इज इक्वल टू आपल्याला मिळेल इथे -1 म्हणजे x ची व्हॅल्यू मिळाली 1 -1 सॉरी -1 x is equal to -1. therefore the solution काय मिळालं. सोल्युशन इज x y is equal to x ची व्हॅल्यू मिळाली -1 आणि y ची व्हॅल्यू मिळाली 1. so this is the solution of this simultaneous equation. so the next question, that is question number 6, question number 7 and question number 8 हे आपण नेक्स्ट व्हिडिओ मध्ये बघू. थँक्यू.